जरा विचार करा, नारळाची साल, धगधगणारी आग आणि समुद्राचं खारं पाणी. वाटतं की अगदी सामान्य गोष्टी आहेत नाही का? पण जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा जन्म होतो एका विलक्षण, जवळजवळ पौराणिक गोष्टीचा. आज आपण याच फिलिपिन्समधल्या सगळ्यात दुर्मिळ मिठाची गोष्ट पाहणार आहोत. याला नाव दिलंय मिठाचं डायनासोरचं अंड. आता हे नाव ऐकूनच मनात येतं की असं का? डायनासोरचं अंड? खरंच, हे नावच कितीतरी उत्सुकता वाढवतं नाही का? आणि यामागचं कारण ते दडलंय त्याच्या अनोख्या आकारात. तर मग प्रश्न हा आहे की हे दुर्मिळ मीठ नक्की आहे तरी काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जवळजवळ नाहीसं का झालं होतं. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, उलगडूया या मागचं रहस्य. आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा, पौराणिक डायनासॉरचं अंड. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आजच्या जगात ह्या डायनासॉरच्या अंड्याला इतकं खास का मानलं जातंय. याची चव खरं सांगायचं तर अविश्वसनीय आहे. म्हणजे हा फक्त नुसता खारटपणा नाहीये, यात समुद्राचा सुगंध आहे, आगीतून तयार झाल्यामुळे एक धुराची चव आहे, थोडासा उमामीपणा, म्हणजे ती जी एक चविष्ट रिच चव असते ना तशी, आणि सोबतच फळांसारखी हलकीशी गोडीसुद्धा, आणि सगळ्यात शेवटी नारळाचा एक मंद सुगंध जिभेवर रेंगाळत राहतो. म्हणजे जणू काही चवींची एक संपूर्ण मैफिलच आहे ही. आणि म्हणूनच हे मीठ आज फक्त कुठल्यातरी एका लहानशा गावात मर्यादित राहिलेलं नाही. त्याचा प्रवास थेट सिबू शहरातल्या मिशेलिन स्टार रेस्टॉरंटपर्यंत पोचलाय. विचार करा, जिथे अगदी प्रत्येक घटक अगदी पारखून घेतला जातो, तिथे मोठमोठे शेफ्स या मौल्यवान मिठाचा वापर करतायत. कशासाठी? तर त्यांच्या पदार्थांना एक अशी चव देण्यासाठी जी दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. बरं, आता दुसरा भाग, बोहोलची मीठ बनवणारे. पण एक मिनिट, हे मीठ या चकचकीत किचनमध्ये पोचतं कसं? याचा प्रवास नक्की सुरू कुठून होतो? चला आपण थेट याच्या मुळाशी जाऊया, बोहोलच्या त्या मीठ बनवणाऱ्या लोकांकडे. आणि या परंपरेला एक चेहरा आहे, रोमॅनो अपाते यांचा. ते आहेत एक असिंदेरो, म्हणजे मीठ बनवणारे कारागीर. पण हे फक्त त्यांचं काम नाहीये, हा एक वारसा आहे जो त्यांच्या कुटुंबात 17व्या शतकापासून पिढ्यानपिढ्या चालत आलाय, आणि तोच वारसा ते आजही जपत आहेत. आता तिसरा भाग, समुद्र आणि आगीत घडलेलं. तर मग समुद्राचं पाणी आणि आग या दोन्हींच्या संगमातून हे अद्भुत मीठ नक्की कसं तयार होतं? काय आहे या मागचं रहस्य? चला जाणून घेऊया. ही प्रक्रिया खरं तर खूप क्लिष्ट आणि प्रचंड वेळखाऊ आहे. ऐका, सगळ्यात आधी नारळाच्या साली चक्क महिनोन-महिने समुद्राच्या पाण्यात भिजवून ठेवतात. मग त्या जाळून गसंग नावाची एक घन राख बनवतात. पुढे या राखेतून समुद्राचं पाणी गाळतात, ज्यामुळे तासिक नावाचं एक सुपर सलाईन म्हणजे प्रचंड खारट द्रावण तयार होतं. हे द्रावण मग खास बनवलेल्या मातीच्या भांड्यात तासनतास उकळलं जातं, आणि शेवटी ते भांडं फोडलं जातं आणि आतून बाहेर येतो तो प्रसिद्ध मिठाचा गोळा, ते अंड. पण थांबा, हे काम फक्त असिंदेरो एकटेच नाही करू शकत. नाही, या कलेसाठी मीठ बनवणारे आणि स्थानिक कुंभार यांच्यात एक अतूट नातं, एक भागीदारी असणं खूप महत्त्वाचं आहे. ॲना मारी यांचं कुटुंब, ते पिढ्यानपिढ्या फक्त ह्याच कामासाठी लागणारी खास मातीची भांडी बनवत आहेत, कारण त्या भांड्यांशिवाय असिंतिबुओक बनवणं शक्यच नाही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? ही पद्धत फक्त बोहोलपुरतीच मर्यादित नाहीये. पुरातत्वशास्त्रज्ञांना युरोप आणि चीनमध्ये सुद्धा अगदी असेच पुरावे सापडले आहेत. म्हणजे विचार करा, मीठ बनवण्यासाठी खास भांडी तयार करायची आणि मग ती फोडायची. या प्राचीन तंत्राला ब्रिकेटेज असं म्हणतात. म्हणजे हे किती जुनं तंत्रज्ञान आहे. चौथा भाग, जवळजवळ नामशेष झालेली एक कला. आता प्रश्न पडतो की इतकी जुनी, इतकी समृद्ध परंपरा मग ती जवळजवळ नाहीशी का झाली? असं नेमकं काय घडलं की ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचली? याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं. बघा, 17व्या शतकापासून ही कला चांगलीच वाढत होती, विस्तारत होती. पण 1995 साली सगळं काही बदललं. फिलिपिन सरकारने ॲसिन नावाचा एक कायदा आणला, आणि या कायद्यानुसार विकल्या जाणाऱ्या प्रत्येक मिठात आयोडीन असणं बंधनकारक करण्यात आलं. आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर हा निर्णय चांगला होता. पण ॲसिंतिबुओक बनवणाऱ्या त्या पारंपरिक कारागिरांवर याचा अक्षरशः विनाशकारी परिणाम झाला. का? कारण ते त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत आयोडीनचे सरकारी मानक पूर्णच करू शकत नव्हते. आणि याचा परिणाम काय झाला? बोहोलमधली शेकडो मीठ बनवणारी कुटुंब जवळजवळ शून्यावर आली. एका कायद्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अख्खी कला संपून टाकली. आता 5वा भाग, एका शेफचं गुपित. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. म्हणतात ना, राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जन्म घेतो, तसंच काहीसं या कलेसोबतही झालं. तिचं पुनरुज्जीवन झालं. पण कसं?
चला पाहूया. या पुनरुज्जीवनाचं श्रेय जातंय नव्या पिढीच्या शेफ्सना. हे असे शेफ्स आहेत जे फिलिपिन्सच्या अस्सल मूळ चवींच्या शोधात आहेत. आणि त्यांच्यासाठी हे मीठ म्हणजे जणू काही एखादा लपवलेला खजिनाच सापडल्यासारखा आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हे डेझर्ट बघा. यात काय आहे तर स्थानिक कोकोची ती गडद रिच चॉकलेटी चव आणि त्याला जोड दिली आहे असिन तिबुओकच्या धुरकट कॉम्प्लेक्स खारटपणाची. काय अप्रतिम मिलाप आहे. आणि गंमत म्हणजे या डेझर्टची मूळ प्रेरणा जरी स्पॅनिश असली तरी ते पूर्णपणे फिलिपिनो घटकांमधून एका अगदी नव्या रूपात साकार झालंय. आणि आता शेवटचा भाग, एक नाजूक खारट भविष्य. हे पुनरुज्जीवन होतंय हे खरे, पण हा मार्ग अजिबात सोपा नाही. ही कला पुन्हा एकदा उभी राहण्याचा प्रयत्न करत असली तरी तिचं भविष्य अजूनही खूप नाजूक आहे. तिच्यासमोर अजूनही अनेक आव्हानं उभी आहेत. हे आकडे बघा, धक्कादायक आहेत. आज फिलिपिन्समध्ये जेवढं मीठ वापरलं जातं त्यापैकी तब्बल 80% मीठ हे बाहेरून आयात केलेलं आहे. फक्त 20% स्थानिक आहे. या एका आकडेवारीवरूनच आपल्या लक्षात येतं की असिन तिबुओकसारख्या स्थानिक परंपरा आज किती मोठ्या धोक्यात आहेत. आजच्या काळात या असिंद्रोंना अनेक संकटांशी लढावं लागतंय. एकीकडे सरकारी परवानग्यांची किचकट प्रक्रिया, दुसरीकडे पैशांची कमतरता, त्यात भर म्हणून हवामानाचा लहरीपणा. कारण हे काम फक्त विशिष्ट काळातच करता येतं. आणि या सगळ्यापेक्षा मोठी चिंता कोणती असेल तर ती म्हणजे ही इतकी कठीण आणि मेहनतीची कला शिकायला नवीन पिढी पुढेच येत नाहीये. आणि शेवटी हाच एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. असिन तिबुओकची ही कहाणी ही फक्त एका मिठाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे एका संस्कृतीची, एका कलेची आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या ज्ञानाची. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट मशीनने आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे मास प्रोडक्शनने बनवली जाते, तिथे अशा हाताने जपलेल्या परंपरांचं खरं मोल काय आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आपण काय करायला तयार आहोत, विचार करण्यासारखा प्रश्न